अजित पवारांनी शिवतारेंच्या फोन कॉल्सचा दाखला देत शरद पवार गटाची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला। त्यावरनं सुप्रिया सुळेंनीही दादांना आव्हान दिले। मलाही कोणाचे कॉल शिवतारेंना गेलेत हे जाणून घ्यायला आवडेल असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। पाहूयात। काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव कोण नेते हे मलाही आवडेल समजायला। बारामतीच्या प्रचार सभेतनं अजित पवारांनी केलेल्या आरोपांना सुप्रिया सुळेंनीही उत्तर दिले। शिवतारेंना रात्री बेरात्री फोन करून उमेदवारी मागे घेऊ नका असं सांगण्यात आलं। ते फोन कॉल्स मला शिवतारेंनीच दाखवल्याचा सनसनाटी दावा अजित पवारांनी केला। तर फोन करणारे कोण हे जाणून घ्यायला मलाही आवडेल असं सांगून नाव सांगा असं अप्रत्यक्ष आव्हान सुप्रिया सुळेंनी दिलंय। विजयराव शिवतारे सभा घेत आहेत 11 तारखेला। त्यांनी मला दाखवले कुणाकुणाचे फोन आले। मित्रांनो, मला इतकं वाईट वाटलं, काही लोकांनी रात्री रात्री फोन करून माघार घेऊ नको तू फॉर्म ठेव तुम्हाला दाखवले ना ते नंबर कुणाचे होते। तुम्ही म्हणाल काय राव, कुठल्या पातळीवर राजकारण चाललंय, कुठल्या थराला राजकारण चाललंय। म्हणजे इतकं वाईट वाटलं राव, मी ज्यांच्याकरता जीवाचं रान केलं काही बाकीचं बघितलं नाही आणि ह्या पद्धतीने इतक्या खालच्या पातळीवर राजकारण चाललंय। मला याची माहिती नाही की कोण नेते हे मलाही आवडेल समजायला। इकडे अजित पवारांवर ट्विट करूनही शरद पवार गटानं प्रत्युत्तर दिलंय। घरातील लेख ही वंशाचा नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते असा पुढारलेला विचार आदरणीय शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो। म्हणून महाराष्ट्र देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळा ठरतो। बाकी बुरसटलेल्या विचारधारेच्या आहारी गेलेल्यांना वंशाचा दिवा, आडनावाची फुशारकी, माहेरवास, सासूरवास ह्यात रमू दे। त्यांना प्रागतिक महाराष्ट्र कळलाच नाही असं ट्विट समोर आलंय। उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं। 91 ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या। सगळी फिटामफाट। लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या असं अजित पवार म्हणाले। त्याच वक्तव्यावरून अजित पवारांना ट्विट करत प्रत्युत्तर देण्यात आले। तसंच काही दिवसांआधी मुलीच वंशाचा दिवा लावतात असा काहींना अनुभव आहे असं वक्तव्य अजित पवारांनी केलं होतं। याच ट्विट सोबत शरद पवारांच्या जुन्या मुलाखतीचा व्हिडिओही ट्विट करण्यात आलाय। कुटुंब नियोजन मर्यादित ह्याबद्दलचं त्या 1 किंवा 2 पेक्षा नाही, दोन्ही मुली झाल्या तरी माझ्या वंशाचा दिवा काही लावत नाही। मुली जास्त वंशाचा दिवा लावतात पण पोरं लावत नाही असा काहींना अनुभव आहे। काहींना खेड्यापाड्यात गेल्यानंतर मला लोक म्हणतात मुलगा असता तर बरं झालं असतं, उद्याच्याला शेवटी नाव चालवायला घरात कोणीतरी पाहिजे किंवा बरं वाईट झालं तर अग्नी द्यायला पाहिजे। मुलांनी अग्नी दिलं तरच वर स्वर्गाचा रस्ता खुला होतो। आता त्याच्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन आहे। मला असं वाटतं की अग्नी देण्याच्यासाठी कुणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची का जिवंत असताना नीटनेटकं वागणाऱ्याची चिंता करायची। अरे मुख्य मुलगा आणि मुलगी याच्याकडे बघण्याचा जो भारतीय समाजव्यवस्थेतला दृष्टिकोन आहे तोच मुळी त्यात जे तो टाकून दिला पाहिजे आणि आपण मुलीला सुद्धा मुलासारखं वाढवून त्यांना समान संधी देऊन तिचा आत्मविश्वास वाढवून आपण तिच्याकडून उत्तम प्रकारचे काम करून घेऊ शकतो, तिचं व्यक्तिमत्व फुलवू शकतो। बारामतीत शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध दादांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा थेट सामना आहे। मात्र आता प्रचारातनं शाब्दिक चकमक सुरू असताना व्हिडिओ वारही सुरू झालाय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।